हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे रिक्रुटमेंट जाहीर झालेले आहे त्याबद्दल बघणार आहोत. हे रिक्रुटमेंट न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात NPCIL यांच्या मार्फत जाहीर झालेले आहे. हे एक गव्हर्नमेंट पीएसयू आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एंटरप्राइज आहे. यांच्या मार्फत इंजिनियरसाठीची रिक्रुटमेंट जाहीर झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संबंधीची डिटेल्ड माहिती बघणार आहोत की कोण कोण अप्लाय करण्यासाठी इलिजिबल असणार आहे, यासोबतच तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीनं होणार आहे, कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत, कोणकोणत्या ब्रांचेस इलिजिबल आहेत, ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे आणि एक्झाम जी होणार आहे त्या एक्झामिनेशनचं स्वरूप कसं असणार आहे या संबंधीची डिटेल चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे हे 15 जानेवारी पासून सुरू झालेले आहेत. तर अप्लाय करण्यासाठीची जी शेवटची तारीख असणार आहे ती 4 फेब्रुवारी इतकी असणार आहे. मग इथे बघा, आपल्याला फक्त जे इंजिनिअरिंगशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याच बघायच्या आहेत. इंजिनिअरसाठी सायंटिफिक असिस्टंट बी, सिव्हिल आणि सायंटिफिक असिस्टंट ही एक कॅटेगरी आहे जी अदर ब्रांचेससाठी आहे. मग कोण कोण इलिजिबल असणार आहे अप्लाय करण्यासाठी, तर हे आपण बघूया. बघा, हे इकडे लक्ष द्यायचं आहे. मेकॅनिकल सायंटिफिक असिस्टंट जी पोस्ट आहे किंवा स्टायपेंडियरी ट्रेनी ही जी पोस्ट आहे किंवा सायंटिफिक असिस्टंट एकच पोस्ट आहे ही. या पोस्टसाठी जे एलिजिबल असणार आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमा जे आहे हे डिप्लोमा होल्डर्स एलिजिबल असतील. कोणकोणते डिप्लोमा होल्डर्स? मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल. यामध्ये मग मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी इन्स्ट्रुमेंटेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. या इंजिनिअरिंग ब्रांचेस ज्या आहेत एवढ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस एलिजिबल असणार आहेत. रिक्वायरमेंट काय आहे? या सर्व डिसिप्लिन्समधून तुमचा डिप्लोमा जो आहे हा डिप्लोमा कंप्लीट झालेला हवा आणि डिप्लोमाला तुमचे ॲग्रिगेट 60% मार्क्स हे असायला हवेत. डिप्लोमा जो आहे हा डिप्लोमा 10वी नंतर जर केला तर 3 वर्षाचा किंवा 12वी नंतर जरी केलेला असेल तरी चालेल. 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असायला हवा. किंवा 12वी नंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊन 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला असेल तरी तुम्ही इलिजिबल असणार आहे. त्यानंतर 10वीला किंवा 12वीला तुम्हाला इंग्लिश हा एक सब्जेक्ट असायलाच पाहिजे, म्हणजे लँग्वेजमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट असायलाच हवा. त्यानंतर नेक्स्ट, सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी एवढ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस एलिजिबल आहे. सायंटिफिक असिस्टंट बी सिव्हिल ही एक सेपरेट पोस्ट आहे. सेम जी वरच्या ब्रांचेससाठी इलिजिबिलिटी होती तीच असणार आहे. फक्त सिव्हिलसाठी तुमचा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग मधनं कम्प्लीट झालेला असायला हवा. त्यानंतर हे फिजिक्स वगैरेचं नाही, आपल्याला फक्त इंजिनिअरिंग ब्रांचेसचं बघायचं आहे. ही होती तुमची इलिजिबिलिटी की कोणकोणत्या इंजिनिअरिंग ब्रांचेस तुमच्या इलिजिबल असणार आहेत ऍप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर जे ज्यांची रिक्रुटमेंट स्टायपेंडरी ट्रेनी म्हणून होईल, बघा तुम्हाला अगोदर काय करायचंय, 4 फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करायचे आहे. एकदा जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यानंतर तुम्हाला 1.5 वर्षांचं ट्रेनिंग हे दिलं जाईल. या 1.5 वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे ज्यांचा डिप्लोमा होल्डर आहेत त्यांना या 1.5 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला अगोदर स्टायपेंड मिळेल. पहिल्या वर्षाला 24,000 रुपये आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी तुम्हाला 26,000 रुपये आणि 3,000 रुपये हा तुमचा बुक अलाउन्स मिळणार आहे. म्हणजे तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस अगोदर तुमचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पहिल्या 1 वर्षासाठी 24,000 रुपये इतकं स्टायपेंड आणि त्यानंतर पुढच्या 6 महिन्यांसाठी 26,000 रुपये इतकं स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, हा तुमचा पगार नाहीये, हा ट्रेनिंगच्या दरम्यान मिळणारी स्टायपेंड आहे. या 1.5 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला किती पगार मिळेल हे लवकरच सांगेल मी. बट हे ट्रेनिंग करत असताना तुम्हाला बॉन्ड हा करायचा आहे. हा बॉन्ड केल्यानंतर तुम्हाला बँक गॅरंटी फॉर अमाऊंट रुपीज 4,47,000 आणि 5,07,000 जे आहे ही तुम्हाला सायंटिफिक असिस्टंट या पदासाठीचा जो बॉन्ड आहे हा 4.5 वर्षांचा असणार आहे आणि यासाठी 4,47,000 रुपये इतका बॉन्ड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 4.5 वर्षांसाठी NPCIL मध्ये काम करावं लागेल आणि तुम्ही जर काम करणार नाहीत किंवा नोकरी सोडायची असेल तर ती सोडण्यासाठी तुम्हाला 4,47,000 रुपये इतके भरावे लागणार आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया की तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे. पेमेंटचं जे आहे हे डायरेक्टली आपण इकडे टेबलमध्ये बघूया. पेमेंट जे आहे
सायंटिफिक असिस्टंट किंवा बी म्हणजे सिव्हिल किंवा इतर ब्रांचेसमधनं तुम्ही डिप्लोमा केलेला आहे आणि तुमची सायंटिफिक असिस्टंट म्हणून जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला बेसिक पे हे 35,400 आणि डीए डिअरनेस अलाउन्स सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तुम्हाला याचे जास्त फायदा होणार आहे. जेव्हा एट्थ कमिशन ऍडिशन होईल पगार अजून वाढेल. बट डीए 20,000 म्हणजे असं तुम्हाला टोटल मंथली इमॅल्युमेंट्स किंवा ग्रॉस सॅलरी ज्याला आपण म्हणतो ती 55,932 इतकी मिळेल. बट एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं आठवं वेतन आयोग लागू होईल त्यावेळेस ही सॅलरी तुमची वाढणार आहे. हा आहे तुमचा डिअरनेस अलाउन्स. ठीक आहे. त्यानंतर ह्या अलाउन्सेसमध्ये एम्प्लॉय बेनिफिट काय काय आहे, लिव्ह आणि लिव्ह इन्व्हेस्टमेंट एनकॅशमेंट म्हणजे तुम्ही लिव्ह घेतली तर त्याचा पगार तुम्हाला दिला जाईल. लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स आहे, मेडिकल फॅसिलिटी आहे, तुमच्या चिल्ड्रनला एज्युकेशन. बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे पण PSUs असतात त्यामध्ये ना तुम्हाला पेमेंट तर मिळतंच, बट त्यासोबतच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या खूप साऱ्या असतात. चिल्ड्रन एज्युकेशन असिस्टंट आहे, केबल टीव्हीसाठी रिएम्बर्समेंट आहे, मोबाईल फोन चार्जेससाठी रिएम्बर्समेंट आहे, न्यूजपेपर चार्जेससाठी रिएम्बर्समेंट आहे, मेंबरशिप फीज तुम्ही एखाद्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन जॉईन करणार आहात तर त्याची रिएम्बर्समेंट आहे. कॅन्टीन म्हणजे तुमच्या जेवणासाठीची सबसिडी देखील तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच इन्सेंटिव्ह देखील मिळतील परफॉर्मन्सवरती बेस्ड. त्यानंतर लोन्स आणि ऍडव्हान्स इंटरेस्ट बिंग ऍडव्हान्सेस हाऊस बिल्डिंग जनरल पर्पजसाठी तुम्ही लोन काढताय तर त्यावरती देखील फायदा मिळणार आहे. रिटायरमेंट नंतर एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड मिळेल, ग्रॅच्युटी मिळेल, त्यानंतर पोस्ट रिटायरमेंट मेडिकल केअर मिळेल, त्यानंतर बिनेव्हलंट फंड मिळेल, ग्रुप इन्शुरन्स मिळेल. महत्वाची गोष्ट म्हणजे NPCIL ची कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम जी आहे इथे तुम्हाला पेन्शन देखील मिळणार आहे. म्हणून खूप महत्वाचं आहे, तुम्हाला इथे अप्लाय करायचंच आहे जर तुमचा डिप्लोमा कंप्लीट झालेला असेल तर. नेक्स्ट मग आता आपण बघूया, हे एलिजिबिलिटी वगैरे काही नाही. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे. जे इंजिनियर आहे म्हणजे स्टायपेंडियरी ट्रेनी किंवा सायंटिफिक असिस्टंट ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे इंजिनिअरिंग मधून, त्यांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाईल प्लस पर्सनल इंटरव्ह्यू हा कंडक्ट केला जाईल. ऑनलाईन टेस्ट म्हणजे जे तुमचे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे सायंटिफिक असिस्टंट यांच्यासाठी ऑनलाईन टेस्टचं स्वरूप बघूया. एकूण तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत. ह्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स असतील, MCQ क्वेश्चन्स असतील, टोटल 50. 1.5 तासांचा हा पेपर असेल. 90 मिनिटामध्ये 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सिलेबस काय असणार आहे, जी तुमची इंजिनिअरिंग ब्रांच असेल म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल मधनं देताय तर इलेक्ट्रिकलच्या डिप्लोमा रिलेटेड क्वेश्चन, सिव्हिल मधनं देताय तर सिव्हिलच्या डिप्लोमा रिलेटेड क्वेश्चन, मेकॅनिकल मधनं देताय तर मेकॅनिकल रिलेटेड क्वेश्चन्स हे असणार आहे. क्वेश्चन्स पर्टेनिंग टू रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन सब्जेक्ट नॉलेज. म्हणजे इथे इतर काहीच नाहीये, फक्त तुम्ही ज्या टेक्निकल गोष्टी शिकलेल्या आहात तेवढाच सिलेबस असणार आहे. इथे तुम्हाला 2 मार्क एका क्वेश्चनसाठी असतील आणि 0.5 मार्क निगेटिव्ह मार्क असणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन चुकला तर तुमचा 1 मार्क हा वजा केला जाईल. म्हणजे 50 प्रश्न 2 मार्क असे टोटल 100 मार्कचा पेपर असणार आहे. त्यानंतर तुमची टेस्ट मध्ये तुमचं तुम्हाला 40% मार्क अनरिझर्व कॅटेगरीला आणि अदर कॅटेगरीजला 30% मार्क टेस्टमध्ये मिळणं कंपल्सरीच आहे. म्हणजे तुम्हाला 100 पैकी 40 मार्क मिळवावेच लागतील. म्हणजे तुमचा कट ऑफ 40 पेक्षा कमी लागला आणि तुम्हाला जर 38 मार्क आहे तर तुमचा पेपर चेक होईल, बट तुम्ही त्यासाठी क्वालिफाईड नाहीये. तुम्हाला 40% मार्क, बट 40% मार्क म्हणजे तुमचं सिलेक्शन नाहीये. ऍट द एंड कट ऑफ लागणार आहे. ही फक्त एक नेसेसरी कंडिशन आहे. त्यानंतर शॉर्ट लिस्टिंग फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. जर तुम्ही टेस्टमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, मेरिटमध्ये तुम्ही आला तर पर्सनल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. हा जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे हा पर्सनल इंटरव्ह्यू टोटल 100 मार्कचा असणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकतात. आणि जो तुमचं फायनल सिलेक्शन आहे हे टेस्ट मधले मार्क आणि पर्सनल इंटरव्ह्यू मधले मार्क 50-50% वेटेज असणार आहे. म्हणून इंटरव्ह्यू देखील तितकाच महत्वाचा असणार आहे, याची नोंद घ्यायची. तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही भाषेतनं इंटरव्ह्यू हा देऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. हे होतं इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठीची गोष्ट. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आपल्यासाठी गरजेचं नाहीये. नेक्स्ट जी गोष्ट आहे ती लक्षात घ्यायची आहे, अप्लाय कसं करायचंय हे महत्वाचं आहे. अप्लाय करण्यासाठीची जी तुमची वेबसाईट आहे ही www.npcilcareers.co.in. येथे तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचे आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 15 जानेवारी पासून चालू झालेले आहे. 4 फेब्रुवारी ही यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इथे तुम्हाला डिटेल प्रोसिजर दिलेली आहे. तिथे तुम्हाला ते जेव्हा फॉर्म भराल तेव्हा लक्षात येऊनच आहे. ऍप्लिकेशन करण्यासाठीची जी फी
फी असणार आहे, ही फीस तुमची ₹150 इतकी असणार आहे. किती असणार आहे? ₹150 इतकी फी असणार आहे. नेक्स्ट, ह्या होत्या मग काही इम्पॉर्टंट गोष्टी. कुठे कुठे आहे वगैरे पोस्टिंग वगैरेचं इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे, बट नॉट नेसेसरी. सो जी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की NPCIL मध्ये जागा आलेल्या आहेत. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहे. ब्रांचेस मी मेन्शन केल्या. लक्षात घ्या, 4 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. फक्त तुमच्या इंजिनिअरिंग ब्रांचशी रिलेटेड सिलेबस असल्यामुळे ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. अप्लाय करण्याची लिंक, जाहिरातीची लिंक, या सर्व गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी, वेगवेगळ्या एक्झामच्या पॅटर्न जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.